नमस्कार। हे निसर्गरम्य फोपसंडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील हे रांजण खळगे आहेत आणि हे कल्हईचं रान म्हणून ओळखलं जाते। वर्षानुवर्ष येणाऱ्या पावसाच्या आघाताने ही कुंडे तयार झालेले आहे। या कुंडांचे वेगवेगळे आकार आहेत। चुलहंगण कुंड, कमोड कुंड, कल्हई कुंड असे हे कुंड आहेत। त्यानंतर या कुंडातून अजूनही पाणी वाहत आहे। जानेवारी महिना चालून फेब्रुवारी महिना आहे तरी पाणी वाहत आहे आणि इकडे हे खूप मोठा असं हे कुंड आहे। याला चुलहंगण कुंड असे म्हणतात, कल्हई सुद्धा म्हणतात। हे कल्हईच्या आकाराचं आहे। हे निसर्ग निर्मित आहे। हे वर्षानुवर्ष पावसाच्या आघाताने तयार झालेले। पावसाळ्यात खूप पूर येतो या डोहाला आणि या प्रकारचे हे रांजण खळगे तयार झालेले आहेत। हे ठिकाण आहे फोपसंडी येथे। तर या ठिकाणी तुम्ही जरूर अवश्य भेट द्या। फोपसंडीच्या मेन रस्त्यापासून ते 4-5 किलोमीटर अंतर आहे। हे जंगलामध्ये आहे आणि पायीच यावं लागतं या ठिकाणी। असं हे मन भरून पाहणारं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। जरूर अवश्य भेट द्या। अजून या ठिकाणी वेगवेगळे आकाराचे कुंड आहेत। समोरच आम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहोत। समोर भरतवाजे पहा, ही एक निसर्गाची किमया आहे आणि किती स्वच्छ पाणी आहे। पाण्यातील भोवरे आहेत वेगवेगळे। असे हे निसर्गरम्य ठिकाण फोपसंडी इथे आहे। तर ही निसर्गाची एक किमया आहे। अजूनही पाणी आहे या ठिकाणी। तुम्हाला आता इकडे अजून एक निसर्गनिर्मित कुंड आहेत ही दाखवत आहेत। या ठिकाणी पर्यटकांनी पाण्याच्या बाटल्या टाकलेल्या आहेत। हे पहा, छोटे छोटे आकाराचे कुंड आहेत। इकडे पहा, या ठिकाणी सुद्धा पावसाच्या आघाताने खडक तुटलेले आहे आणि इथे या खडकाची निर्मिती होऊन एक प्रकारचं कुंड तयार झालेलं आहे। इथे सुद्धा पहा, छोटे छोटे खडक तुटलेले आहेत आणि त्यांचे हे कुंड आहेत। तर असे हे इथे शेवाळ आहे भरपूर। असं हे या पूर्ण डोंगरामध्ये या ओढ्यामध्ये अजून खूप मोठमोठी कुंड आहेत। अंधाऱ्या कुंड आहेत, चमच्या कुंड आहेत, गवते कुंड आहेत। वेगवेगळ्या अशा आकारानुसारच ही कुंड आहेत आणि या ठिकाणी पाणी पिण्यासाठी रानातील जनावरं येतात। तर पाण्याच्या पुराबरोबर ओघाबरोबर काठ्या वाहून आलेले आहेत। अजूनही ओढ्याला पाणी आहे। ही काय नदी नाही, एक जंगलातील ओढाच आहे। वरती जसं जाऊया आपण तसे खूप मोठमोठे दगड आहेत। दगड एकमेकांवर आघात झालेले आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना आकार आलेला आहे। असं हे वैभव, निसर्ग वैभव, सुंदर दृश्य हे आपल्याला पाहायला मिळतं। हे पहा, हळदीसारखा रंग तयार झालेलं पाणी आहे या ठिकाणी। शेवाळ तयार झालेले। इकडे पण आतमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्याची कुंड तयार झालेली दिसत आहे। पहा, समोर पिंडीसारखा आकार तयार झाले, घर्षणानंतर इकडे खूप अजून वरती भरपूर पाण्यासारखे आहेत, पण या दगडांमधून जाता येत नाही आणि जायचं ठरलं तर खूपच किचकट असं अवघड आहे। या ठिकाणी सुद्धा पाण्याच्या आघाताबरोबर तयार झालेलं छोटं कुंड आहे। रांजण खळग्यासारखंच एक प्रकारचा आकार आहे या ठिकाणी। इकडे खाली सुद्धा आपण पाहू शकतो। हे पहा, इकडे पण वेगवेगळ्या जे पाण्याच्या आघाताने भाग तुटलेले आहे इकडे सुद्धा आणि हे तयार झालेलं आहे। आपण पाहू शकता, हा एक निसर्गाचा चमत्कार आहे। या ठिकाणी मी बोट घालून हात घालून दाखवतो तुम्हाला। हे पहा, माझा हात आरपार आलेला आहे। इकडे सुद्धा हात आरपार आलेला आहे, इकडे सुद्धा आलेला आहे। आणि हे ज्या वेळेस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खूप पाऊस असतो, पूर असतो, तेव्हा पाहणं एकमेक दृश्य पाहणं खूपच असं मनाला लाभणारं असं वैभव दृश्य असतं। आता सध्या पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळे वाहतं पाणी असेल तर ते पाहणे आपल्याला खूपच सुंदर असं विलोभनीय असं दृश्य दिसतं।
धन्यवाद.